हा बघा, जेव्हा आपण महाराष्ट्राचा भौगोलिक नकाशा जेव्हा बघतो तर तेव्हा भौगोलिक नकाशामध्ये सर्वात वर जो रेंज आहे त्या रेंजचं नाव काय आहे? विंध्य. विंध्यावरचं सर्वात उंच जे शिखर आहे त्याचं नाव आहे छद्म. विंध्याच्या खालून एक नदी वाहते, त्या नदीचं नाव काय आहे? नर्मदा. नर्मदा नदीचा उगम कुठला होतो? अमरकंटक. नर्मदा नदीच्या जस्ट खालून नाही का एक रेंज जाते, त्या रेंजचं नाव आहे सातपुडा. सातपुडावरचं सर्वात मोठं पीक जे आहे त्याचं नाव काय आहे? दुधगड. सातपुड्याच्या खालून सुद्धा एक नदी जातं, त्या नदीचं नाव काय आहे? तापी आणि पूर्णा. तापी नदीचा उगम कुठलं होतं? मुळताई. तापीचा कुठे झाला? मुळताई मधनं. त्याच्या खालून एक रेंज जाते, तिचं नाव काय? सातमाळा. सातमाळ्याच्या खालून नाही का एक रेंज जाते, त्या रेंजचं नाव काय आहे? सातमाळा, अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट यांच्या मधामधून एक नदी जाते, त्या नदीचं नाव आहे गोदावरी. गोदावरीचा उगम होते त्र्यंबकेश्वर. त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव यांच्या मधामधून एक नदी जाते, तिचं नाव आहे भीमा. भीमाचा उगम होते भीमाशंकर. शंभू महादेवच्या खालून सुद्धा एक नदी राहते, तिचं नाव आहे कृष्णा. कृष्णाचा उगम होतो महाबळेश्वर. कृष्णा आणि भीमा या दोघीचा जो संगम होतो तो कुठं होतो? रायचूर इथं. ठीक आहे, कुठं? रायचूर. जसं आपण आडव्या रेंजेस बघितला तसा एक उभा नाही का भिंतीसारखा उभा आहे, त्याचं नाव काय आहे? सह्याद्री. सह्याद्री पर्वताचा जर विचार केला तर टोटल भारतामध्ये सह्याद्री पर्वताची जी लांबी आहे ती आहे 1600 किलोमीटर. महाराष्ट्रामध्ये किती आहे? 720. महाराष्ट्रामधलं सर्वात उंच सह्याद्रीवरचं जे शिखर आहे त्याचं नाव काय? कळसुबाई. आणि पूर्ण इंडिया मधलं जर सर्वात उंच सह्याद्रीवरचं जर म्हणलं तर अन्नायगुडी आहे. ठीक आहे, ती कुठं आहे? केरला. क्लिअर? चला.